नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. माणसं पळवणे, दमदाटी करणं जिल्ह्यात कधी घडलं नव्हतं. सहकारातील गुन्हेगारी प्रवृत्ती वेळीच रोका. जयंत पाटील. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संस्थांच्या ठरावासाठी काही गावात दमदाटी, संचालकांना उचलून नेऊन ठराव करणे दुर्दैवी आहे. निवडणुकीत माणसं पळवणे, दमदाटी करणे ही प्रथा सांगली जिल्ह्यात यापूर्वी कधीही घडली नव्हती. सहकारात गुन्हेगारी प्रवृत्तीला होत असलेला शिरकाव वेळीच रोखला पाहिजे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. सांगली जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले की जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत नोव्हेंबरमध्ये समाप्त होत असून सहकार विभागाने निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. निवडणुकीसाठी संस्था प्रतिनिधींची नावे ठरावाच्या रूपाने मागणी झाली आहे. या ठरावात नाव समाविष्ट करण्यासाठी सहकारी संस्था संचालकांच्या पळवापळवीचे प्रकार काही ठिकाणी घडले, याचा समाचार त्यांनी यावेळी घेतला. जिल्ह्यात यापूर्वी माणसे पळून नेण्याची प्रथा कधीच नव्हती. खुलेपणाने निवडणुकीला सामोरं जाऊन लोकशाही मार्गाने सत्ता मिळवणं हेच आपल्या जिल्ह्यात घडत आलं आहे. मात्र आता काही ठिकाणी माणसे पळवून दहशतीने ठराव करण्याचे प्रकार घडू लागले आहेत, तर सहकाराच्या दृष्टीने घातक ठरू शकतं. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच रोखण्याची गरज आहे.